राम राम. अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. उन्हाळ्यात रोजच्या जेवणात कैरीचे पदार्थ असतात, तर चटपटीत रसरशीत गोड आंबट चवीचा मेथंबा असेल तर 2 नाही 4 घास नक्की जास्त जातील. तर रसरशीत मेथंबा बनवण्यासाठी इथे मी एक गावरानी कैरी घेतलेली आहे. सगळ्यात आधी आपण हे वरचा भाग काढून घेऊ आणि सोलणीच्या मदतीने कैरी आपण सोलून घेऊ. तर ही गावरानी कैरी आहे. तुम्ही तोतापुरी कैरी घेतली तरी चालेल. आता आपण याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेऊ. फोडी आपल्याला खूप मोठ्या नाही करायच्या. उन्हाळ्यामध्ये काहीतरी दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणात गोड आंबट पदार्थ असला तर जेवण कसं 2 घास जास्त जातात. तर हे बघा, अशा प्रकारे एकसारख्या मी फोडी करून घेतल्या आहे. आता मेथंब्याला फोडणी कशी द्यायची ते पाहूया. त्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये घालूया तेल. तर इथे मी साधारण अर्धा ते पाऊण चमचा तेल घेतलेला आहे. तेल तापलं आहे, त्यामध्ये घालूया पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे मोहरी तडतडले आहे. आता यामध्ये आपण घालूया, इथे मी 20 ते 25 मेथी दाण्याचे दाणे घेतलेले आहे, ते घालू यामध्ये. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. इथे मी पाव चमचा हळद आणि थोडंसं हिंग घेतलेलं आहे, ते घालू यामध्ये. पाऊण चमचा लाल तिखट घेतलेला आहे, ते घालू. व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि ह्या ज्या कैरीच्या आपण फोडी करून ठेवलेल्या आहे त्या घालू यामध्ये आणि व्यवस्थित फोडणीत मिक्स करून घेऊ. मी सांगायला विसरली, आपल्याला फोडणीमध्ये मिरचीसुद्धा घालायची आहे आणि ही संपूर्णपणे ऑप्शनल आहे. नाही घातली तरी चालेल. आवडत असल्यास तुम्ही यामध्ये कढीपत्ता घातला तरी चालेल. आता यामध्ये आपण घालूया थोडंसं पाणी. तर इथे मी साधारण अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. झाकण ठेवून 2-3 मिनटं कैऱ्या आपण शिजवून घेऊ. 3-4 मिनटं झालेले आहे आणि कैरी आपण पाहू. तसं तर कैरी शिजायला फारसा वेळ लागत नाही. बघा, अगदी छान मऊ झालेली आहे. आता यामध्ये घालूया मीठ. मीठ आपल्याला खूप कमी घालायचं आहे, कारण की यामध्ये गुळाचं प्रमाण जास्त असतं आणि इथे मी हा गूळ सुरीने कट करून घेतलेला आहे, तो घालू यामध्ये. आता ही गावरानी कैरी असल्यामुळे याला गूळ थोडा जास्त लागतो. तुम्ही जर तोतापुरी कैरी वापरत असणार तर त्याला गूळ थोडा कमी लागतो. गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी किंवा जास्त करू शकतात. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. कैरीच्या आंबटपणावर गुळाचे प्रमाण कमी जास्त करावे. गूळ विरघळलेला आहे आणि इथे मेथंबा थोडा पातळ झालेला आहे. तर आपण थोडंसं हे मेथंबा घट्टसर होईपर्यंत याला शिजवून घेऊ. म्हणजे ज्या कैरीच्या फोडी आहे ना, आतपर्यंत गुळाचा पाक शिरेल आणि मग काय मस्त चव येते, खरंच सांगू शकत नाही मी आपल्याला. साधारण 1-1.5 मिनटं मी हे शिजवून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि हवा तसा हा मेथंबा तयार आहे. आता आपण गॅस बंद करूया. तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.